वर्षभर शेतकऱ्यांना लाभदायक ठरणाऱ्या टोमॅटोच्या दरामध्ये वाढ झाली असून टोमॅटोने आता शतक गाठले आहे। बेळगावच्या बाजारपेठेत टोमॅटोचे भाव ऐकून सामान्य ग्राहक हैराण झालेत। टोमॅटोच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने ग्राहक नाराज झाले। टोमॅटोच्या दरात वाढ झाल्याने शेतकरी तर सुखावला, तर भाव वाढल्याने टोमॅटोला पर्याय असलेल्या चिंच खरेदीकडे लोक आता वळले आहेत। टोमॅटोची आयात बहुतांशी महाराष्ट्रातून बेळगाव जिल्ह्यात होते, मात्र महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे टोमॅटोची आयात बंद झाली आहे। पाऊस कमी होईपर्यंत टोमॅटोचे भाव पुन्हा 200 रुपयांच्या आसपास जाण्याचीही शक्यता आहे। बेळगाव जिल्ह्यात पिकवलेला टोमॅटो शेजारील गोवा, केरळ आणि हैदराबादला निर्यात केला जातो। जिल्ह्यात पिकवलेला टोमॅटो इतर राज्यात निर्यात केला जातो आणि महाराष्ट्रातून जिल्ह्यात टोमॅटोच्या आयातीवर सध्या बंदी घालण्यात आली आहे, त्यामुळे दरात वाढ झाली। तरीही बेळगाव APMCमध्ये चांगल्या प्रतीचा टोमॅटो 80 ते 90 रुपये दराने विकला जात आहे आणि किरकोळ बाजारातही कमी दर्जाचे टोमॅटो 70 ते 80 रुपयांना विकले जात आहेत। ಮಹಾರಾಷ್ಟ್ರ ನೀರಾಗೈತ್ರಿ ಅಲ್ಲಿಂದ ಮಾಲ ಬರೋದೆಲ್ಲ ಅಲ್ಲೇ ಇದನ್ನಾಗೈತ್ರಿ ಎಲ್ಲ ಅಲ್ಲೇ 100-120 ರೂಪಾಯಿ ರೇಟ್ ಇರುತ್ತೆ ಮಹಾರಾಷ್ಟ್ರದಾಗ ಅದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ಮಾಲ್ ಅಂದರೆ ಏನಾಗುತ್ತೆ ಲೋಕಲ್ ಮಾಲೆಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ ಹೊರಗೆ ಕೋಕನ ಗೋವಾ ಎಲ್ಲಿ ಹೋಗೋದು ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಮಾಲ ಇಲ್ಲೇ ಇದನ್ನಾಗುತ್ತೆ ಇನ್ನು ಎಷ್ಟು ದಿನ ಹಂಗೆ ಮುಂದಾಕೋದ್ರಿ ಇದು ಇನ್ನೇ ಡೌಟ್ಫುಲ್ ಐತ್ರಿ ಇನ್ನು 200 ರೂಪಾಯಿ ತಗ ಹೋಗೋ ಪೊಸಿಷನ್ ಇರುತ್ತೆ ಮತ್ತೆ 200 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಆಗೋ ಪೊಸಿಷನ್ ಇದೆ। ಸೊ ರೇಟ್ ಜಾಸ್ತಿ ಆದರೂ ಜನ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ತಗೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಬರ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಮತ್ತೆ ಏನು ಇದನ್ನೇ ಇಲ್ರಲ್ಲ ಅವ್ರಿಗೆ ಅಭ್ಯಂತರ ಇಲ್ಲ ಮತ್ತೆ ತಿನ್ನಬೇಕು ಹೊಟ್ಟಿಗೆ ಬೇಕಂದ್ರೆ ತಿನ್ನಬೇಕಲ್ಲ ಬಡವರು ಆಗಲಿ ಶ್ರೀಮಂತರಾಗಲಿ ಎಲ್ಲ ತಿನ್ನತ್ತಾರೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕಿಲೋ ಅದ್ರ ಸಂಬಂಧ ಇನ್ನು 2-3 ದಿವಸ ರೇಟ್ ಮತ್ತೆ ಜಂಪ್ ಆಗೋದು ಇದನ್ನು ಮಾಡೋರು। ನಿಮ್ಮ ಹೆಸರೇನು ರೀ? ಇಬ್ರಾಹಿಂ विनोद कोलकार, KMM मराठी, बेळगाव।